आदव सर, एका वेळेस कॉमेंटेटर नसले तरी चालेल, परंतु पंच असणं फार गरजेचं आहे. परमेश्वर पंच परमेश्वर का म्हणून म्हणतो, सध्या त्याचं भरपूर काही सांगून जातात. मेगा फायनल पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानामध्ये. अजित पाटील होता माग. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता, शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल बीटिंग. नक्कीच फायनलचा जसा मुकाबला चालू तशी फटाक्याचा जयघोष होतोय, जल्लोष होतोय, अटम बॉम्ब फोडला जातोय. नक्कीच जो रणसंग्राम उभा केला आहे, फटाके नाही तिथे जणू मैदानाच्या आसपास धुरळा उडलेली आहे. या काळमदेवी चषकाची पहिल्या चेंडूवरती एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. येस, पहिल्या बॉल वरती सिग्नल आली आहे. बॉलर तयार. इथे पाहू शकाल वेगवान बॉलर, भन्नाट वेग धारण केलाय. सर पहा, अँगल पहा, अगदी वेगाने बॉल निघालाय, प्रचंड वेग धारण केलाय. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, बॅटरला बीट करून सरळ डॉट बॉलची सांगता होती. दुसरा चेंडू देखील येतो डॉट. पहिल्यावरती एक, नंतर डॉट. अँगल आज आमच्या दोन्ही कॅमेऱ्याने सेट केलेत. वाईड अँगल असेल, स्ट्रेट अँगल असेल, संपूर्ण स्पर्धेवरती जो फोकस आहे तो आमच्या ANP लाईव्ह टीमचा आहे. तिसरा बॉल फायनल करा. हो, सुरेख चेंडू, चांगल्या टप्प्यावरती आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. सलगचा दुसरा बॅक टू बॅक डॉट बॉल येतोय. येस, माझ्या मते अजयचं मी कौतुक करेल सर. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून माझी का ओळख आहे, ॲज अ मी परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून मला का संबोधलं जातं, ह्याचं सध्या प्रात्यक्षिकरण आपण क्रीडानगरीमध्ये पाहत आहे. योग्य टप्पा, तुमच्याकडचं अँगल, तुमच्याकडे लाईन, तुमचा जो रिदम आहे तो योग्य नियंत्रणवरती सध्या होतोय. बोल तयार. मोठा फटका मारायचा आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईफ फिल्डर त्या खाली आहे. ओ माय गॉड, चुकी होणार नाही. यावी टिपलं झेल, संपलं बॅटरचा खेळ. पहिला विकेटचं बटन, पहिला मासा जाळ्याला अडकलाय. फलंदाज बाद. नक्कीच प्रेशराइज स्ट्रोक होता बॅट्समनच्या बॅट मधून, कारण की पहिले जे 2 डॉट आले त्या डॉट बॉलचा प्रेशर त्यांना राहिला आणि त्या प्रेशराइज स्ट्रोक केला. आणि अमित दादा यांचं कौतुक करावं लागेल. जजमेंट भारी आणि त्याच्यावर कॅच लय भारी, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि एक चांगला टफेस्ट कॅच त्यांनी पकडला. सर, थोड्याच वेळामध्ये अतिथी मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभणार आहे. सन्माननीय आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके बबनजी गोगावले साहेब, शिवसेना विभाग प्रमुख कामोटे पणवे, थोड्याच वेळामध्ये त्यांची रॉयल एंट्री आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे आणखीन एक चांगला बॉल आहे, आणखीन एक चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. रन मिळत नाहीये, धाबा यायला पाहिजे माझ्या मते. 5 बॉलचा खेळ संपला जाधव सर. फक्त एकच रन आली आहे. मेगा फायनल मध्ये कौतुक करेल सर या गोलंदाजाचं. नक्कीच सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे तो. काही सिरीज त्याने चांगल्या गाजवलेल्या आहेत. आपल्या शाहवाडी तालुका अंडर खेळत असताना बाहेरच्या ज्या जो स्पर्धा खेळत असतो त्याने त्याचं शेड्यूल देखील बिझी आहे आणि ते सर्व खेळ तो आता आज सत्यात उतरवतोय. हो, चांगला फटका, शॉट ऑफ पुलवान पाऊस जाईल. अमित दादा आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने, चुरस राहिली जरूर. येस, पंचांनी बोट आकाशाकडे दाखवला आहे. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक गडी बाद. येस, ओव्हरची होते समाप्ती. 2 धावा धावफलकावरती आहे. आपण पाहू शकाल तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय बबनजी गोगावले साहेब इथे उपस्थित आहेत. शिवसेना विभाग प्रमुख. थोड्याच वेळामध्ये त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली. अगदी थाटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा मान, शाहूवाडी तालुक्याचा सन्मान आपण पाहिलात. अगदी हलकी वादकाच्या थाटामध्ये आपण पाहता जी परंपरा जोपासली जाते आणि सध्या आपण त्यांना पाहिलं त्या क्रीडानगरीमध्ये. षटक संपले. पहिल्या षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 2 आकड्यावरती. अमित दादा आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय सुंदर षटक. दुसऱ्या पहिलाच बॉल ऑफ केलाय सुमित गराळे अक्रॉस द, माफ करा, आपल्या डाव्या बाजूला धावत असताना चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय सुमित घराळे यांचं. सुमितजी घराळे या खेळाडूचाही उल्लेख झाला मित्रांनो. 4 धावा झालीत. ओव्हर नंबर 2 आपण पाहताय. मेगा फायनल शेवटची मॅच आपण पाहू शकाल. मेगा फायनल जो जीता वही सिकंदर आपण पाहू शकाल. फायनल मधली पहिली इनिंगची शेवटची ओव्हर आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल तयार. धावा काढाव्या लागतील. इथे गती कमी केली, फिंगर्स रोल केले, काटा बदललाय, व्हेरिएशन बदललाय.
तुमच्याकडचा जो अँगल आहे सर या गोलंदाजाला प्रभावित केला आहे. काय टप्पा आहे यार, सुपर्ब गोलंदाजी. नक्कीच दादांचा चांगला बॉल पाहिला. या अगोदरच्या मॅच मध्ये सेमीच्या मुकाबल्यामध्ये पहिलं षटक महागडं ठरलं, परंतु त्यानंतर कमबॅक करणार. हा चेंडू खूप उंच गेलेला आहे आणि लांबी पाहावी लागेल. सुमित गराळे त्याच्या खाली कॅच ड्रॉप होतो. रोहित आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचा अभाव पाहायला मिळाला. सुमित कडून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. सुमित सारख्या खेळाडूकडून झेल निसटली म्हणजे बघू शकाल मित्रांनो, क्रिकेट काही काही करतो, कधी हसवतो, कधी रडवतो, कधी जिंकवतो तर कधी हरवतो. त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट सर. नक्कीच रोहित यांची कॅच होते. आमच्या कोल्हापूरला जर पाहिले गेलं तर कोंडार असतात आणि दुसऱ्याचं जनावर जर कोंडरात आलं तर म्हणतात की बाबा तुमची जनावर आमच्या कोंडरात आले. तसं तुमची जागा सोडून तुम्ही दुसऱ्याच्या जागेवरती कॅच घ्यायला गेला. यावेळेस हलकीशी एज कॉट बाय द विकेट. फलंदाज बाद. आता संधी भेटणार नाहीये राठोड सर. हे सॉफ्ट डिस्मिसल. आता परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट्स गमावले जातील, भागीदारी मिळत नाहीये. जी भागीदारी तुम्हाला बनवायची ती होत नाहीये. मेगा फायनलची लढाई आहे, शेवटची मॅच आपण पाहू शकाल. हा सामना जिंकणं फार गरजेचं असेल. धाबा झालेल्या धावफलकावरती 6 धाबा झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये किमान माझ्या मते एखादा मोठा फटका आला पाहिजे सर या 2 बॉल मध्ये. नक्कीच मॅचला देखील मजा येईल, परंतु ज्या पद्धतीनं कमबॅक केलाय खास करून अमित दादा यांचं कौतुक करावं लागेल. हाफ चान्स बनवले होते, तिथे कॅच पकडली नाही, परंतु त्यांचा जो मुवमेंट आहे, जी गोलंदाजीवरती त्यांचा जो प्रभाव आहे तो त्यांनी हलवलेला नाहीये. चांगल्या लयवरती टप्पा हाताळतायत. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक केलाय. आणखीन एक सुरेख असा डॉट बॉल होतोय. खोला टाकला यार, अगदी योग्य टप्प्याचा वापर झालाय. अगदी खोला टाकलाय इनटू द ब्लॉक होल. त्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. आपल्याकडचा जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केला जातोय. खोला टाकला यार. नक्कीच आमच्या कोल्हापुरी स्वॅग मध्ये बुंद्यात मारलाय. यस अगदी बरोबर आहे, बुंद्यात मारलाय. बॉल तयार. शेवटचा बॉल स्टॉक्स करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल चाललाय, परंतु मी ते सिंगलला षटक संपलाय. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. पहिला डाव सध्या तरी संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर धाबा बनवल्या 7 आणि 8 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. तोपर्यंत जाऊया हलकी वादक मित्र, आपण वाजवा. धन्यवाद हलगी दादा. जाऊयात या फायनलच्या महामुकाबल्याकडे. 8 धावांचा पाठलाग करायचा आहे. केल्या सिरीज मधला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अजय मिस्टर 18 नंबरची जर्सी परिधान घेऊन मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यासोबत मिस्टर 360 सुमित घराळे, नन अदर दॅन मैदानामध्ये डेडिकेशन आणि बॅट मधून एक्सप्लेनेशन असा त्याचा स्वॅग आहे. कोल्हापूरचा कमी वेळामध्ये द ग्रेटेस्ट फिनिशर ऑफ द एव्हर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 12 चेंडू मध्ये पाठलाग करायचा 8 धावांचा. येस 8 धावा करायच्या त्या मॅच मध्ये, जो केला होता ढास शेवट गोड व्हावा. आणि मैदानामध्ये आपण पाहू शकाल दोन्ही रणांगणावर, या दोन्ही संघ रणांगणावरती मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि रेटरे गावाची A1 जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. 8 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. जिंकण्यासाठी 12 मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. दोन्ही खेळाडू एकामेकांच्या बरोबर रंगलेले आहेत. प्रदीप आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. TDH स्पोर्टचे सर्व मिस्टर प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर आहे अजय. 12 चेंडू 8 धावांचा पाठलाग करायचा आहे. काळमादेवी चषकाचा कोण ठरेल मानकरी, जो करेल मेहनत, जो करेल जिद्द, चिकाटी, सातत्य, या सगळ्यांचा एकत्रित करून जो या मैदानात खेळेल तो ठरेल पहिला मानकरी. हो बिग फ्लो, पहिली विकेट, पहिला झटका, काठी काढले, अगदी भोपळाही पडून दिलेला नाहीये अजयला. मोठा झटका. फलंदाज बॅक टू दी डगआउट.
बॉल का टाकला सर, वा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. कव्हरला उडवायचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल. वाव सुपर्ब यार, कॉट बॅटची कडा घेतली, सरळ विकेट अगदी यशांना उद्ध्वस्त केलाय, फलंदाज बाद झालाय. सुपर्ब गोलंदाज यार, कमबॅक करावा लागेल. नक्कीच जशी खेळामधील छन्नी उडवाय तसा फक्त बेल सोडवलाय. सर एक एक रन भरपूर महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये. एक एक रन साठी तुम्हाला लढावं लागेल या मॅच मध्ये. खास करून मालेवाडी संघाने ज्या पद्धतीने टीमला मॅनेज केले, कारण की तुम्ही ज्या वेळेस टीम सोबत उभे असता त्यावेळेस संपूर्ण टीमला एकत्रित करून एकजुटीने असे मोठे विजय प्राप्त केले जातात. आणि तेच गोलंदाज प्रदीप पहिल्या चेंडूवरती दर्शवतोय की आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाहीत, आम्ही पण कोल्हापूरच पाणी पिलंय, आम्ही पण तांबडा पांढरा रस्त्याचा आस्वाद घेतलाय. येस, तांबडा पांढरा रसा झणझणीत, मार भावा खणखणीत. इथे पहा व्हाईट बॉल, लेग स्टिक सोडून चालाय, पंचांनी हात आमच्यापर्यंत वळवलेले आहेत की हा व्हाईट बॉल आहे. सर अशा प्रकारची गोलंदाजी जर केली तर पराभवाकडे तुम्हाला सामोरे जावे लागेल. नक्कीच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जातात त्या खूप तुम्हाला घातक ठरतात, कारण की बॅटने धावा येणं वेगळी गोष्ट आहे, परंतु एक्स्ट्रा यावेळेस जंप मारून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. कमबॅक केलाय प्रदीप यांनी. कमबॅक करावं लागेल, एक एक धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील माझ्या मित्रा. जाधव सर, राजकारणामध्ये एका एका मतांना महत्व आहे, परीक्षेमध्ये एका एका गुणांसाठी मुलं अपयशी ठरतात, क्रिकेटमध्ये एका धावांसाठी लढावं लागेल. इथे पहा सर, इथे हलक्या हाताने ढकललाय, सॉफ्ट हँडेडने ढकलला हलक्या हाताने. सर कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायलाच पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट सध्या पाहत आहे. आता मात्र 6 धावांची गरज आणि 8 चेंडू 6 धावांची गरज. मिस्टर 360 स्ट्राईक वरती आहेत सुमित घराळे. ओ सोडून दिलाय पंच काय दर्शवतात. एस पंच मेहुना स्टाईल मध्ये, मेहुना व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची सांगता होते, यापासून तुम्हाला वाचाव्या लागतील. असं म्हणतात ना जाधव सर, दुष्काळामध्ये 13वा महिना आधीच कर्जबाजारी आणि अगोदरच कर्जबाजार, त्यात उष्ण शेजारी, अशी स्थिती नसावी. इथे हा अनोळख्या स्टाईलने हा फटका पाहू शकाल. 360चं मैदान नाहीये, बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. मैदान कोणतं का असं, परंतु मी माझ्या 360 स्टाईल मध्येच खेळणार असं दर्शवतात बोलतात. परंतु जाऊयात प्रदीप यांच्याकडे. व्हॉट एफर्ट त्यांनी कमबॅक केला या मॅच मध्ये. जरी लो स्कोरिंग मॅच असेल तर संपूर्ण समर्पण देत असताना बॅकफुटला गेलं, बॅकफुट पॉवर पंच, चेंडू निघून जातोय तिघ क्षेत्र त्याच्या पाठीमागे धावताय चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय चौकार आणि सामना फिनिश. या स्पर्धेतला चॅम्पियन, या स्पर्धेचा विजेता. क्या बात आहे. रेटे टीम, एका गावाची 2 संघ लढले, परंतु आम्ही हार मानणार नाही, आम्ही सहज गुडघा टेकणार नहीं. क्या बात है. बार बार जीतने वालों की हेडलाइन बनती है और हारने वाला जब जीतता है तब इतिहास बनता है. क्या बात है. आणि हा इतिहास रचलाय. या शाहूवाडी तालुक्याचा मान, या कोल्हापूर जिल्ह्याचा सन्मान. आणि आपण पाहू शकाल अखेर फायनल